बदलापूरमध्ये एका तरुणीने प्रभू श्रीरामांबद्दल अपशब्द वापरले। संबंधित तरुणीने सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर बदलापूर शहरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती आणि या प्रकरणी तरुणीवरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तरुणीची आई प्रतिभा जाधव या बदलापूरमधील भाजपच्या पदाधिकारी होत्या। मात्र प्रभू श्रीरामाबद्दल अपशब्द वापरल्याचा मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रतिभा जाधव यांना भाजपमधनं राजीनामा द्यावा लागला। घडल्या प्रकाराबाबत त्यांनी माफीही मागितलेली आहे। नमस्ते भैया, अभी हम जा रहे घूमने। ये सब किसने दिया है भैया? बाबा साहेबांनी दिला है। राम कौन है? कौन है राम? कौन है? क्या मालूम कौन है राम? त्या रामाला हाय तरी का राम असेल तर सांगा बरं का। आम्ही कुठे माहितीये का, आम्ही अशा गावात जिथे रामाला मानतात आणि तिथे आम्ही काय करतोय, संविधान भाई संविधान। या संदर्भाने बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत आपण कायदेशीर कारवाई केलेली आहे। BNSS सेक्शन 195 नुसार संबंधित तक्रारदार जे आहेत त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास जो आहे तो बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत। आणि याच घटनेविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, नेमका कधीचा हा व्हिडिओ आहे आणि त्यानंतर कसा वाद उफाळून आला, आता काय कारवाई होताना दिसते? 2 दिवसापूर्वी मृणाल जाधव या मुलीने आपल्या सोशल मीडियावर प्रभू श्रीराम बद्दल अपशब्द वापरण्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल केला होता आणि त्यानंतर बदलापूर शहरामध्ये या व्हिडिओ विरोधात तसेच त्या मुली विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला होता। रिक्षा चालकांनी रिक्षा बंद करण्यात आल्या होत्या, तसंच अनेक भागातील दुकानेही बंद करण्यात आले। मात्र ही जी मुलगी आहे मृणाल जाधव ही बदलापूर पूर्वीच्या भाजप महिला अध्यक्ष प्रतिभा जाधव यांची ही मुलगी असून या भाजपाकडनं नगरसेविका म्हणून निवडून आल्या होतात। मात्र सदर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी देखील मीडियासमोर आपली माफीनामा मागत मुलीबद्दल जे आमच्या मुलीने जे केलं ते कृत्य अत्यंत निंदनीय आहे, ते चुकीचं आहे, त्याचा त्यांनी देखील निषेध केला आणि त्यांनी समाजाची तसेच बदलापूर शहराची तसेच संपूर्ण याची माफी मागितलेली आहे आणि त्यांनी जे कृत्य घडलेलं आहे मुलीकडनं त्याची आम्ही दिलगिरी व्यक्त करत तिच्या आईने म्हणजे प्रतिभा जाधव यांनी आपल्या महिला अध्यक्षाचा राजीनामा देखील त्यांनी पक्षाला दिलेला आहे। बरं, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर बदलापूरमध्ये घडलेली ही घटना आहे। एका तरुणीनं हा व्हिडिओ आक्षेपार्ह ज्यामध्ये शब्द वापरले गेले होते प्रभू श्रीराम यांच्या बाबतचे तो व्हिडिओ शेअर केलेला होता आणि त्यानंतर हा सगळा वाद उफाळून झाला। दरम्यान यावरती भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया येते, बघूया। आणि याविषयी प्रतिक्रियेसाठी आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर आहेत। किशोरीताई, हा सगळा प्रकार बदलापुरातनं समोर येतोय, भाजपशी संबंधित त्या आहेत आणि त्यांच्याकडनं अशा पद्धतीनं अगदी कोणालाही सहन होणार नाही असे शब्द वापरले गेलेत, आपली प्रतिक्रिया? नाही, मुळामध्ये कोणालाही सहन नाही होणार असे शब्दप्रयोग वापरलेत, पण ते भाजपला कितपत सहन झालेत हे जर दुसरं कोणी केलं असतं ना तर एक तर त्याला पूर्ण धिंड काढली असती त्याची। ते कशावर काढणार काय ते बघितलं असतं त्या लोकांनी, पण आता त्यांच्यात पदाधिकाऱ्याची मुलगी आहे आणि ती काय नाबालिक नाहीये, बऱ्यापैकी मोठी आहे मुलगी आणि तिने संविधानाला झुकतं माप दिलंच आहे, पण तिने रामाला म्हणजे प्रभू श्री रामचंद्र प्रभूंना इतक्या एकेरीमध्ये उल्लेख केलाय आणि ती विचारते की प्रभू श्री रामचंद्र कोणी पाहिले, तर तिला ते पुस्तक किंवा ते एक पेपर मध्ये करंगळीला धरून पंतप्रधान रामाला घेऊन जात आहेत, प्रभू श्री रामचंद्रांना घेऊन जात आहेत, ते फोटो दाखवला पाहिजे की तुमच्याच पक्षाचे पंतप्रधान, मी आता तसंच म्हणेन की तुमच्याच पक्षाचे पंतप्रधान, ते देशाचे पंतप्रधान आहेत, पण सगळ्या गोष्टींनी भाजप दिसतोय उठून। आणि जर तसं असेल तर ह्या मोठ्या वयाच्या मुलीला जिला सूझबूझ समज जी म्हणतो ना जागेवर असते, बरोबर, ती समजदार दाखवायला हवी होती अशी आपण अपेक्षा करता। धन्यवाद किशोरीताई, आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।
आणि याविषयी भाजपकडनं चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली, तीही पाहूया. बदलापूर पूर्वमधील महिला मोर्चाच्या अध्यक्षाच्या मुलीकडून प्रभू श्रीरामांविषयी वापरण्यात आलेली शिवराळ भाषा अत्यंत दुर्दैवी, संतापजनक आणि निषेधार्ह आहे. अशा प्रकारची वक्तव्य कुठल्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत. प्रभू श्रीरामांविषयी अश्लाघ्य भाषा वापरणं हे केवळ धार्मिक भावना दुखावणारं नाही, तर हिंदूंच्या अस्मितेवर, महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती आघात करणार आहे. कोणतीही व्यक्ती ती कुठल्याही पदावर असो किंवा कोणाची पण नातेवाईक असो, अशा कृत्याला माफी नाहीच. भारतीय जनता पार्टी नेहमी संस्कार, श्रद्धा आणि संविधान याचा सन्मान करत आली आहे. त्यामुळे संबंधित मुलीवर अद्याप जर कारवाई झाली नसेल तर ती तात्काळ करण्यात यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.